भारतने आणि आता पहिल्याच मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक आता करणार का भारत? गोलंदाजाला भरपूर कानमंत्र देऊन खेळाडूंनी तयार केलं होतं. बंटीला पूर्णपणे सांगितलं होतं की भारतचा स्टान्स कसा असेल, चेंडू तुला कुठे टाकायचा आहे. पण बंटीने 2 चेंडूवरती मिस्टेक केली आणि भारतने त्याचा भरपूर फायदा घेत 2 षटकार ठोकलेत. आता स्कोर पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. 3 बॉल संपलेत, 25 धावा. भरपूर धावा या क्रीडांगणावरती होतात आणि त्याची झलक चोरावले संघ दाखवतोय. खोला टाकला चेंडू, एक सिंगलचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल. 4 बॉल आणि 13 धावा दुसऱ्या ओव्हर सध्या प्रगती पथावरती आहे आणि बंटीवरती देखील तेवढंच आक्रमण चढवलंय. चोरावळे संघाच्या ओपनिंग जोडीने पूर्णपणे सलामी बॅलन्स केली, कारण मागच्या ओव्हरमध्ये 13 केला, 4 बॉलमध्ये 13 आल्यात. 26 धावा चोरावळे संघाच्या ऑनबोर्ड आहेत. कोल्हारे संघाला देखील माहिती की या मैदानावरती 50-60 धावा जरी झाल्या तरी त्या चेसेबल असू शकतात. त्यामुळे किमान विपक्षी टीमला 50ची पार किंवा 60च्या पार जाऊ द्यायचं नाही असा इरादा त्यांचाही असेल. वाह, सुंदर फटका खेळण्याच्या नादात सुमितची विकेट. स्कूप करायचं होतं, मागे ठोकायचं होता चौकार, पण बॅट कट आणि मागे कॅच आउटच्या स्वरूपात सुमित इथून आउट होतोय. चोरावले संघाला पहिला धक्का 26 धावसंख्येवरती. 26 धावसंख्येवरती पहिली विकेट आली. आणि त्याचबरोबर आपण आदरणीय या दरम्यान योगेश दळवी दादांचा सत्कार या ठिकाणी करतोय. मी विनंती करेल कॅमेरामॅन प्लीज मूव्ह युअर कॅमेरा. योगेश दळवी दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. जय डाबा क्रिकेट संघ चोरावले बी संघाचे तेही एक दिग्गज खेळाडू आहेत आणि दादांचा ॲज अ प्लेयर म्हणून आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करतो. धन्यवाद योगेश दळवी दादा, आपलं हार्दिक स्वागत. बंटीचे आता चेंडू संपलेत या ओव्हरमधले, ते मात्र 5 धावा फलकावरती धावा आहेत त्या 26. नवीन बॅटर पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. हवेत चेंडू आहे, 2 खेळाडू धावत होते पण समोर सुमित आला आणि फक्त एकच सिंगल. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. टीम जय डाबा या चोरावले टीमने धावा उभारल्या 27. धावा झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुमित गोमारेने धावा खर्च केल्या होत्या 13, बंटीने धावा खर्च केल्या 14. सुमित आउट झाल्यानंतर सुमित डायरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. भारतने देखील चांगली बॅटिंग केली, 2 षटकार भारत माळीने खेचले आणि आता सुमित डायरे त्याला चांगली साथ देईल का? कारण या विभागातील ग्रुप ग्रामपंचायत वाकस या परिसरातील चोरावळे हा संघ आहे, तर त्यांचा खेळ कसा राहील. बरेचसे प्रेक्षक KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. दोन्ही टीमचे देखील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात मैदानावरती देखील आहेत आणि लाईव्ह देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. पबजी लवर्स क्रिकेट संघ कोळिवले आयोजित, जसं पबजी गेममध्ये जशी फायरिंग असते ना, बंदूक घेऊन ज्या पद्धतीने फायरिंग होते पबजी मध्ये, तसा फक्त आवाज, गेम खेळताना फक्त आपल्याला आवाज येतो, तसा तुम्हाला फक्त षटकार चौकारांचा आवाज इथून दिसेल. संभाजीचा पहिला बॉल, भरपूर उंच चेंडू, जजमेंट आणि कॅच पकडली सुमित गोमारेने. सुमित डायरे इथून आउट. संभाजीच्या खात्यात पहिली विकेट. भरपूर उंच होता, असं वाटलं की सुमित जज करेल की नाही, शेवटच्या मोमेंटला चेंडू निसटेल का, पण चांगली कॅच त्याने पकडली आणि विकेट आली ती मात्र सुमित डायरेची. चला, यानंतर होणारा सामना असेल स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप वर्सेस दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे. सावळे आणि अंजप संघाचे कर्णधार आपण दोघांनीही टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या इनिंगची 3री ओव्हर सध्या श्री 11 गावदेवी कोलारे टीम कडून संभाजी विकेट इथून कमावते. चला, अंजप संघ आणि सावळे संघ आपण लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित राहा. संघ इथे पोहोचला असेल तर पबजी लवर्स क्रिकेट संघ कोळिवलीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज. 27 धावा आहेत. पंकज मैदानावरती चाललाय. किमान 50च्या पलीकडे धावा संख्या घेऊन जावं लागेल, कारण श्री 11 गावदेवी कोल्हारे संघाची देखील बॅटिंग लाईन तगडी आहे. त्यामुळे जय डाबा या चोरावळे संघाला 27 म्हणजे 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आहे, पण इथून मात्र गेम पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवरती आणणं गरजेचं आहे.
पंकजच्या शरीरावरती आहे, जोरदार अपील आहे, पण एका धावेचा कॉल आहे भारतचा आणि क्विक सिंगल इथून कमावली जय डाबाया चोरावले टीमने. 28 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल संपलेत संभाजीचे. अजून 10 चेंडू आहे जय डाबाया चोरावलेकडे. योगेश चळवी दादा स्टेजवरती आहेत, विचार करत असे की 10 बॉल आहेत, 28 झाल्यात म्हणजे अजून 10 बॉलमध्ये किमान 22 किंवा 32 म्हणजे 50 ते 60 धावा सहज आपल्या संघाच्या झाल्या पाहिजेत. पण तशी बॅटिंग भारत आणि पंकजला करावी लागेल, कारण सुमित आणि त्यानंतर सुमित डायरे असे दोन्ही सुमित आऊट झाले. बॅट त्यांची मैदानाच्या आतमध्ये तळपत होती, पण विकेट आले. आणि आता संभाजीची देखील गोलंदाजी चांगली आहे. म्हणजे भारत माळीचे जे षटकार मागच्या ओव्हरमध्ये येत होते ते आता काही काळ का होईना पण थांबवलेत संभाजीने देखील. 3 बॉल आणि अवघी एकच धाव या ओव्हरमध्ये सध्या तरी आलेली आहे. फुल टॉस. भारतचा हा फटका बाउंड्री लाईनच्या कडेला इथून पकडली एक कॅच आणि फलंदाज होते भारत माली इथून बाद. पूर्णपणे बंटीने बॅलन्स केलं स्वतःला. आधीच त्याने पोझिशन बनवली बाउंड्री लाईनच्या जवळ आणि त्याला माहिती आहे की नंतर हालचाल करण्यापेक्षा पूर्णपणे चेंडू आपल्या ताब्यात येईल आणि ती कॅच आली आणि फलंदाज भारत माळी इथून आऊट झालाय. थोडी ताकद अजून लावायला पाहिजे होती भारतने, कारण चेंडू त्याला षटकार क्लिअर करता आला असता, पण आऊट झालाय. आता नवीन बॅट्समन राहुल चाललाय धावा फलकावरती. या ओव्हरमध्ये भरपूर मोठा इफेक्ट पडला, कारण 4 बॉलमध्ये अवघी एकच धाव आली, ती मात्र जय डाबाया चोरावळे संघाची. अगदी जो वेगवान गेम होता तो थोडा स्लो झाला या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि आता राहुलला बॅटिंग करावी लागेल. किमान 50 पाहिजेत संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी. गोलंदाज तयार. संभाजी समोर येतो. राहुलचा शॉट ऑन साइडला, चांगला फटका आहे. फिल्डिंग तिथे चांगली झाली. एकच धाव, एक सिंगल ऍड झाली. टोटल 29 पर्यंत आणि संभाजीचा या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी असणार. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 अशा 29 धावा झाल्या जय डाबाया चोरावळे संघाच्या. पंकज लेफ्ट हँड बॅटर आहे. सुमितने चांगली बॅटिंग केली, त्यानंतर सुमित डायरेचे शॉट येत होते. आता पंकजचे तसे फटके येतील का? फुल टॉस पण हवेत चाललाय आणि बॅक टू द बॉलर. संभाजीच्या हातामध्ये कॅच. कॉटन बोल्ड होत असताना पंकज इथून आउट. तिसरी ओव्हर समाप्त. धावा फलकावरती धावा झाल्यात अवघ्या 29. 2 धावा संभाजी या गोलंदाजाने श्रीलेवन गावदेवी कोल्हारेसाठी खर्च करत कोल्हारे संघाला कमबॅक करून दिलं आणि 2 धावा संख्येवरती या ओव्हरमध्ये खरं तर आपले विकेट देखील गमावले ते जय डाबाया चोरावले. 29 धावा झाल्यात, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जो स्पीड होता ना चोरावळे संघाच्या बॅटिंगचा, ओपनिंग जोडी भारी खेळत होती, पण सुमित आऊट झाला. त्याच्यानंतर गेम पूर्णपणे बिघडत गेला आणि मागच्या 6 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा. थोडीशी चिंताजनक स्थिती आहे, पण भावेश आता चाललाय मैदानाच्या आतमध्ये. राहुल मैदानाच्या आतमध्ये. राहुलच्या बॅटमधून 1-2 फटके जर आले ना तर स्कोअर पुन्हा एकदा उभारी घेईल. त्यासाठी राहुलला ताकद लावावी लागेल. 29 धावा झाल्यात, अवघ्या 2 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या. श्री11 गावदेवी कोल्हारे टीमचा हा शेवटचा बॉलर गणेश. जय डाबाया चोरावले संघ या ओव्हरमध्ये किमान 15 धावांची अपेक्षा करत असणार. गण 29 आहेत, किमान 45 तरी. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग मधून काढलाय, वेगाने धावला राहुल. पहिली तर केली आहे कंप्लीट, दुसरी साठी निघालाय. थ्रो आलाय आणि विकेट इथून येईल का? विकेट पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला. एका धावेने आणखीन एक विकेट जय डाबाया चोरावळे संघाची. बघता बघता चोरावळे संघाचे 5 विकेट इथून आउट झाले, 5 फलंदाज आउट झाले. 30 धावा झाल्यात आणि विनोद जय डाबाया चोरावळेचे नवीन फलंदाज. राहुलला थोडी रनिंग अजून ठेवायला पाहिजे होती, पण दररोजची प्रॅक्टिस, दररोज जर रनिंग केली तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते अंतर कापता येतं. राहुलची विकेट इथून आली. 30 धावा आहे जय डाबाया चोरावळेच्या. राहुल षटकार खेचू शकत होता, ताकद होती त्याच्याकडे, पण रनिंग करू शकला नाही आणि रनआउट झाला. आता विनोद आपल्या संघासाठी इथून 5 चेंडूवरती बाउंड्रीच्या पार किती फटके खेचेल यावरती विपक्षी टीमला किती टार्गेट जाईल
याचं सर्व काही घडणार आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गणेश आलाय समोर विनोद धावा 30 गणेशचा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली एक धाव ऍड होईल व्हाईट बॉल इथून टाकलाय गणेशने 1 रनची ऍडिशन होईल 31 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही बघू शकाल आणि समोर येतो मात्र गणेश बॉलिंग करतोय कोलारे टीम कडून विनोद पुन्हा एकदा डॉट बॉल खेळतोय खरं तर विनोदला बघावं लागेल 30 धावानंतर एक वाईड आलाय म्हणजे 31 झाल्यात आणि एखादा षटकार एखादा चौकार विनोदला खेचावा लागेल आपल्या संघासाठी प्रयत्न भारी विनोदचा पाठवला चेंडू सीमा पार ताकदवान फटका होता विनोदचा आणि षटकार खेचला विनोदने स्कोर इथून उंची घेत असताना वाढत असताना जाऊन पोहोचलाय तो मात्र 36 या धावसंख्येवर केटीसी लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते आणि या क्रीडा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला बघता येईल अंजप संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे तर मी सावळे संघाला विनंती करेल आपण आला असाल तर त्वरित रिपोर्टिंग करा गोलंदाज तयार गणेश आणखीन एक दमदार शॉट आउट ऑफ द पार्क ब्लास्ट केलाय फलंदाज विनोदने आणि अजून चेंडू शिल्लक येते मात्र 2 आणि स्कोर पोहोचला या 2 षटकाराने 42 या धावसंख्येवर 29 होत्या एक वाईड आला आणि त्यानंतर एक सिंगल देखील आली बरोबर 31 आणि 12 43 वरती स्कोर पोहोचलाय 43 धावा फलकावरती आहेत विनोद ऑन फायर समोर येतो गणेश बिग फाईट गणेश आणि विनोद मध्ये इथून मात्र विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला दुसऱ्या धावेसाठी निघालेच फलंदाज 1 रन मिळेल धावसंख्या 44 44 धावा झाल्यात आणि तुषार चाललाय पण एकच बॉल आता शिल्लक आहे 44 पाहिजे त्या धावा आल्या जय डाबा चोरावलेच्या विनोदने काय फटके खेळले आधी भारत माळीचे 2 षटकार होते त्यानंतर आता विनोदचे देखील 2 षटकार आले पण आता शेवटच्या बॉलवरती प्रयत्न विनोदचा तोच असणार आहे की आणखीन एखादा षटकार किंवा चौकार जय डाबा या चोरावळे संघासाठी मला खेचता येईल का आणि गणेश अंतिम बॉल साठी सुरू शेवटचा बॉल या ठिकाणी इनिंग कंप्लीट झाली आणि 4 ओव्हर मध्ये जय डाबा चोरावळेची धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावसंख्येचं टार्गेट असेल ते श्री 11 गावदेवी कोल्हारे टीम साठी स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे तर मी विनंती करतोय दुर्वा 11 सावळे जयवंत आपण आला असाल तर त्वरित रिपोर्टिंग करा आणि आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे या आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती आहे 2 दिवसाची स्पर्धा आहे पण 4 क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज तुम्ही इथे बघू शकाल त्यानंतर इतर आकर्षक पारितोषिक देखील आहेत मॅन ऑफ द मॅच साठी देखील ट्रॉफी आहे बेस्ट बॅटर बॉलर त्याचबरोबर सिरीज साठी देखील आकर्षक कूलर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल पंचेचाळीस धावांचं टार्गेट आहे फलंदाज आपण रेडी व्हा आणि आता मॅच मध्ये जो दम दाखवला बॅटिंगने चोरावले टीमने तो आता बॉलिंग मध्ये तेवढंच दमखम दाखवतील का की श्री 11 गावदेवी कोल्हारे संघ ह्या 45 धावसंख्येला चेस करेल का चला फलंदाज आपण पाठवा कोल्हारे संघाला रिक्वेस्ट असेल
जे डाबा चोरावल्याने आपलं क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवून घ्या. तर या ठिकाणी आपण पाहतोय कशेळे पंचायत समितीचे विभाग प्रमुख तथा सावळे हेदवलीचे विद्यमान सदस्य आणि दुर्वा 11 संघाचे संघ मालक गणेशदादा मोडक यांचं आगमन होतं. मी विनंती करतो गणेशदादा मोडक यांना की आपण या व्यासपीठावरती यावं. दादा आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. तर मी गणेश मोडक दादांना विनंती करेल की दादा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं, कारण मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं भाजपा नमो चषक कर्जत तालुक्यातील 40,000 रुपये क्रमांकाची स्पर्धा होती आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये गणेश मोडक दादांचा संघ हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तर मी विनंती करतो गणेश दादा आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तो मॅचला इथून सेकंड इनिंगला सुरुवात होईल. बॉबी आणि सुमित श्री 11 गावदेवी कोल्हारेकडून 45 धावा संख्येचा टार्गेट घेऊन आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकाल प्रेक्षकांची देखील संख्या आता वाढताना दिसत आहे. भरपूर मोठ्या संख्येने स्टेजच्या आजूबाजूला आणि समोरच्या दिशेने प्रेक्षक तुम्हाला दिसत आहेत आणि संजय दादा तांबोली मात्र बुलेट राईड करत असताना संपूर्ण मैदानाची चारही बाजूंनी ते पाहणी करतायत. डॅशिंग सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाकस संजयदा तांबोळी हे मैदान ज्यांनी बनवलं ते व्यक्तिमत्व म्हणजे संजयदा तांबोली आणि पबजी लवर्स क्रिकेट संघ कोळिवली यांना खंबीर साथ देखील त्यांचे आहे. आणि या ठिकाणी आपण या संघाच्या पाठीमागे देखील कोळिवलीचे बरेचसे पाठीराखे त्यांचे हासू तांबोळी बाबा असतील, अर्जुन तांबोळी बाबा असतील. क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्याचबरोबर श्यामकांत तांबोळी बाबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. मी श्यामकांत तांबोळी बाबांना विनंती करेल बाबा आपणही सन्मानाने या स्टेजवरती यावं. गेम इज ऑन. सेकंड इनिंग स्टार्ट होईल. दुर्वा 11 सावळे संघ अगदी 1-2 मिनिटात पोहोचतोय. टॉस आपण करू पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर, पण आता बिग फाईट करण्यासाठी सज्ज आहे तो मात्र सुमित गोमारे. या सुमित गोमारेने पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करताना 13 धावा खर्च केल्या होत्या. आता त्या वसूल कशा करायच्या 45 करत असताना यासाठी पहिला चेंडू फेस करेल तो मात्र विनोद या गोलंदाजाचा. विनोद एक वेगवान बॉलर. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल समोर आहे. चेंडू एका धावेचा वेगवान कॉल झाला. धाव कंप्लीट झाली. समोर होता. अशा धावा थांबवायला पाहिजेत फिल्डिंग करत असताना. आणि श्यामकांत तांबोळी बाबा यांचं आगमन आणि आदरणीय ज्यांची आपण चर्चा करतोय कर्जत तालुक्यात यावर्षी ज्यांच्या टीमने 4 ट्रॉफी जिंकल्यात ते कशेळे पंचायत समितीचे विभाग प्रमुख तथा विद्यमान सदस्य दुर्वा 11 संघाचे संघ मालक गणेश मोडक दादांचं आगमन. दादा आपण या व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाबा आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. शान आहे खरं तर संघ मालकांची, कारण टीमने 4 ट्रॉफी जिंकल्यात यावर्षी आणि परफॉर्मन्स दमदार तसाच सुरू आहे. ते गणेश दादा मोडक व्यासपीठावरती येत असताना भरपूर खर्च दादानी मागील 8 ते 9 वर्षामध्ये आपल्या संघासाठी केला, पण त्याचं यश आता त्यांच्या हातामध्ये मागील 2-3 वर्षापासून, कारण मोहाचीवाडी सारखा संघ असू द्या किंवा इतर मोठ्या संघांना पराभूत केलं ते सावळे संघाचे संघ मालक आहेत गणेश दादा. पहिलाच चेंडू त्यानंतर कॅचची संधी होती. मोठी चान्स गमावली. कुमार अर्थात बॉबी तिथे आउट झाला असता, पण इथून देखील सिंगल आली. दोन चेंडू या ठिकाणी संपलेत. तर मी दुर्वा 11 सावळे संघाचे कर्णधार सनी धुलेला इन्व्हाइट करेल. सनी आपण नाणेफेकीसाठी स्टेजच्या दिशेने या. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचे कर्णधार आपण देखील टॉस साठी लवकर उपस्थित राहा. आदरणीय रमेश भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि सुमितचा हा चेंडू सीमा पार ठोकलाय. सुमितच्या बॅट मधून आलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगल आणि त्यानंतर आलाय सीमा पार चौकार. सुमित गोमारेच्या नावावरती 3 अर्धशतक आहेत. 350 या खेळाडूने ठोकलेले आहेत. त्यामुळे त्याला थांबवलं जय डाबा चोरावले संघाने तर त्यांना हा सामना बनवता येईल. भरपूर बॅटर श्री 11 गावदेवी कोल्हारे टीमकडे आहेत, पण पहिल्या सुरुवातीच्या 1-2 फलंदाजांना आउट केलं तर संघाला थोडं का होईना प्रेशरमध्ये ढकलता येऊ शकतं.
या प्लॅनिंगने जय डाबा चोरावले संघाचे गोलंदाज तशी बॉलिंग करतील का, फिल्डिंग तशी होईल का, आणि 45 धावा संख्या किती लवकर श्री 11 गावदेवी कोल्हारे कंप्लीट करेल याकडे त्यांच्या खेळाडूंचं लक्ष, आणि धावा संख्या कशी डिफेन्स करेल आपला संघ याकडे चोरावलेच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे. सुमितचा फटका हवेत आहे, चेंडू पंकजच्या हातामध्ये कॅच आणि पहिली मोठी विकेट सुमित गोमारे इथे बाद होत असताना, आणि आदरणीय रमेश भोईर दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अगदी अंडरआर्म क्रिकेट पासून रमेश भोईर दादांचा जो जलवा आम्ही बघायचो, जिंकल्यानंतर जो जल्लोष रमेश भोईर दादांचा असायचा तो पाहण्यासारखा असायचा. जेव्हा रविवारची सुट्टी असायची, लहान लहान मुलं खरं तर रमेश भोईर दादा जिंकल्यानंतर जे उडी मारायचे ना ती जबरदस्त असायची. दादांचं सहर्ष स्वागत. चार चेंडू आणि 6 धावा आहेत. 2 चेंडू संपले की आपण पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करू. 4 चेंडू आणि 6 धावा. नवीन बॅटर बंटी चाललाय. सुमित भारी खेळत होता, असं वाटलं की या मॅचला तो 3 ओव्हरच्या आत कव्हर करेल, पण बॅटवरती तेवढा चेंडू आला आणि पंकजने सुंदर कॅच पकडली. पंकज सुरुवातीला या विचारात असेल की ही कॅच माझ्या हातामधून पडेल की काय, कारण प्रॅक्टिसचा थोडा अभाव असल्या कारणाने जरूर त्याच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स लो होता, पण आता कॉन्फिडन्स वाढलाय पंकजचा. आता इथून मात्र विपक्षी टीमला आपण पिछाडीवरती ठेवू शकतो. ही ताकद सुमितच्या विकेटने आली, पण बंटी नवीन बॅटर आहे, म्हणजे बंटीकडे देखील षटकार टिकण्याची तेवढी ताकद आहे. आणि आता गोलंदाज विनोद 4 बॉल 6 धावा 1 विकेट त्याने संपादन केली जय डाबा चोरावळेसाठी. बंटीच्या बॅटमध्ये ऑन साइडला समोर आहे, एका धावेचा कॉल आहे, चुकीचा थ्रो झाला. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो व्हायला हवा होता, पण एक सिंगल आली. 7 धावा झाल्यात. अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 19 चेंडू मध्ये. 19 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे, म्हणजे 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 19 चेंडू आणि कंपल्सरी 38 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती शेवटचा बॉल फेस करेल कुमार. शेवटचा बॉल आहे, हवेत आहे. कॅच साठी भरपूर प्रयत्न झाले, एकच सिंगल आली. पहिली ओव्हर इथून समाप्त झाली. धावा झाल्यात 8. 3 ओव्हर मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 37. आणि मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. मी सन्माननीय सरपंच संजयदा तांबोळे यांना विनंती करेल की आपण कशेले पंचायत समितीचे विभाग प्रमुख तथा सावळे हेदवळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि दुर्वा 11 सावळे संघाचे चॅम्पियन संघ मालक गणेश मोडक दादा यांचा सत्कार या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकाल. डॅशिंग नेतृत्व गणेश दादा मोडक यांचा आपण पात्र जिल्हा परिषद वॉर्ड मधील त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद दादा. त्यानंतर मी विनंती करेल संजय दादा विनंती करेल की आपण आणखीन एक डॅशिंग नेतृत्व आणि ज्यांची उडी अंडरआर्म क्रिकेट पासून प्रेक्षकांच्या मनात आहे त्या रमेश दादा भोईर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा, आणि ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला आम्हाला चेंडू अर्थात बॉल पुरवण्यात आले तर रमेश भोईर दादा. आणि रमेश दादांचं मी कौतुक करेल की दादा आपण ज्या कंपनीतून हे चेंडू पुरवलेत ते षटकारच जात आहेत. खरं तर आपल्या क्वालिटीचं आम्ही या ठिकाणी कौतुक करू. रमेश दादांचं मनपूर्वक स्वागत. भरपूर षटकार आले या इनिंग मध्ये. आणि त्यानंतर मी दादांना विनंती करेल की आपण श्यामकांत तांबोळी बाबांचा सत्कार रमेश भोईर दादांना विनंती केली आपण श्यामकांत तांबोळी बाबांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. रमेश दादा भरपूर व्यस्त आहेत या क्रीडा स्पर्धेला. त्यांनी आम्हाला चेंडू पुरवले आणि त्यांच्या हस्ते आपण श्यामकांत तांबोळी बाबांचा. तांबोळी बाबा खरं तर आपली स्कूटी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. बाबांचं देखील आपण तेवढंच कौतुक करू. आणि आता 3 ओव्हर मध्ये 37 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. बॉबीचा बल्ला इथून श्री 11 गावदेवी कोल्हाऱ्यासाठी चालणं फार महत्वाचं आहे. 18 बॉल कंपल्सरी 37. पहिला चेंडू शरीरावरती होता, मागे खेचण्याच्या प्रयत्नात डॉट बॉलची फेक झाली. सामना हलू का होईना पण थोडासा रिक्वायर्ड रन रेट वाढतोय श्री 11 गावदेवी कोल्हारेसाठी. नरेंद्र गोमारे दादांनी पुरस्कृत केलेला हा संघ श्री 11 गावदेवी कोल्हारे सध्या 17-37चं समीकरण. अपील जोरदार आहे पण बॅटला ब्रश हा चेंडू झाला असावा. आणि 16 बॉल 37. गेम आता हळूहळू जय डाबा चोरावळे संघ आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय, पण कुमार या श्री 11 गावदेवी कोल्हाऱ्यासाठी थोडा संयम राखतोय.
पेशन्स गेम खेळत असताना, कारण विपक्षी टीमला देखील थोडासा चान्स तो देण्याचा प्रयत्न करत नाहीये. संयमाने बॅटिंग सुरू आहे. लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये ढकललाय, फील्ड करण्यात आला, दुसऱ्या धावेसाठी निघालाय कुमार. 2 रन्स कंप्लीट. 3 बॉल 2 धावा झाल्यात. आता 15 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. तर रमेश भोईर दादा, गणेश मोडक दादा या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेला भेट देत असताना, आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सिरीज साठी कूलर देण्यात आलाय ते दीपक सोनावले दादा यांचं देखील मनापासून कौतुक. फटका भारी आहे यावेळेस, पाठवलाय चेंडू सीमा पार, ठोकलाय कुमारने षटकार. रणसंख्या इथून वाढत असताना श्री11 गावदेवी कोलारे संघ विजयाच्या दिशेने पाऊल टाकत असताना कुमारच्या बॅट मधून आला हा विस्फोटक फटका, सिक्सर. बेस्ट बॉलर साठी या क्रीडा स्पर्धेमध्ये आकर्षक शूज असतील, त्याचबरोबर बेस्ट बॅटर साठी देखील आकर्षक शूज असतील. पुंडलिक पंढरीनाथ तांबोळी यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक शूज या ठिकाणी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी देण्यात आले. तर पुंडलिक पंढरीनाथ तांबोळी दादा यांचा देखील मनापासून आभार, आणि आकर्षक कूलर देण्यात आले ते दीपकजी सोनावले यांचं देखील मनापासून आभार. रमेश भोईर दादा यांच्याकडून आम्हाला बॉल बॉक्स देण्यात आले, त्यांचेही मनापासून आभार. आणि खरं तर ही क्रीडा स्पर्धा KTC लाईव्ह इव्हेंट वरती जी दाखवली जाते, तर युट्यूबचा संपूर्ण खर्च आपण पाहतोय की पवन एंटरप्राइजेसचे ओनर गणेश तांबोली आणि त्याचबरोबर सरपंच साहेब संजय दादा तांबोली यांच्या वतीने तो संपूर्ण खर्च करण्यात आलाय. तर दादांचं देखील तेवढंच कौतुक आहे, आणि आज घर बसल्या आपला क्रीडा रसिक ही स्पर्धा बघू शकतो यासाठी संजय दादा तांबोली आणि गणेश दादा तांबोली यांनी संपूर्ण खर्च केलेला आहे, त्यांचं पुन्हा एकदा कौतुक. गेम आता बनत चाललाय. षटकार आलाय तो कुमारच्या बॅट मधून, 3 चेंडू नंतर आला तो षटकार. चांगला बॉल. 5व्या चेंडूची फेक, डॉट बॉल झाला. 8 धावा या ओव्हर मध्ये आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या धावा 8, 16 धावा झाल्यात. 13 चेंडू 29 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. कुमारच्या बॅटमधून फटका, खेळाडू धावतोय, वेगाने धावला पण चेंडू सीमा पार पोहोचलाय. खेचलाय चौकार कुमारने. सामना 2 ओव्हर मध्ये स्कोर झाला श्री11 गावदेवी कोल्हारेचा 20, आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज आहे 25 धावांची. 12 चेंडू मध्ये गरज आहे 25 धावांची. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करेल, शेवटचा कॉल आहे आयोजकांच्या वतीने. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि दुर्वा 11 सावळे संघ आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे श्री11 गावदेवी कोल्हारेसाठी. कुमारने खरं तर आतापर्यंत संयम राखला होता. कुमारलाही माहिती आहे की ओव्हर मध्ये 12-12 म्हणजे 2-2 षटकार, 2 सिक्सर खेचले तरी आपल्याला मॅच जिंकता येईल. त्यामुळे त्याने या ओव्हर मध्ये तसंच प्लॅनिंग ठेवलं. षटकार आला, 1 चौकार आला, 2 दुहेरी धावा देखील आल्या, म्हणजे 12 धावा ओव्हर मध्ये आल्या. अशाच 12-12 ने आपल्याला जिंकता येईल. फक्त विकेट नकोय, दडपण नकोय, प्रेशराइज स्थिती नकोय. त्या सिच्युएशन मध्ये टीम जायलाच नको, या प्लॅनिंगने कुमार खेळतोय श्री11 गावदेवी कोल्हारेसाठी. आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या षटकाने दादा सुमित डायरे बॉलिंग साठी आलाय. 12 बॉल मध्ये कंपल्सरी 25 धावांची गरज आहे. पबजी लवर्स कोलिवली या क्रिकेट संघाने ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली. 2 दिवसांची स्पर्धा, 4 नंबर असणार, 4 ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर, आकर्षक शूज, भरपूर बक्षीस आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि त्याचबरोबर रोख रक्कम देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये असेल. गोलंदाज सुमित डायरे. पहिलाच बॉल, फुलटॉस बॅट वरती आहे आणि चेंडू सीमा पार देखील आहे. बंटीच्या बॅट मधून षटकार आलाय. सामना अशा षटकाराने फिनिश करायचा आहे. या गेम प्लॅनने कुमार आणि बंटीची आतिषबाजी. आणि आता 11 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 11 बॉल 19 धावांची गरज आहे. सुमित डायरेचं हे षटक, डॉट बॉल जास्त आले तरच मात्र जय डाबा चोरवलेला या मॅच मध्ये शिरकाव करता येईल. बंटीचा फटका हवेत आहे, हातातून कॅच निसटला. इथून 2 धावा मिळाल्या. खरं तर जय डाबा चोरवले संघाला कॅचेस पकडाव्या लागणार आहेत, कारण 3 आतापर्यंत अशा चान्स होत्या
जिथे ते पोहोचू शकले असते. त्यामुळे भरपूर प्रयत्न करून आपल्याला सामना जिंकायचा, तर कॅचच आपल्याला पकडायला पाहिजे. कारण सुमित आऊट झाल्यानंतर थोडा दबाव बनला होता, पण आता पुन्हा एकदा श्रीलेवन गावदेवी कोलार त्या ट्रॅकवरती आला आणि आता 10 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे, कंपल्सरी 17. फुल टॉस आहे, पंचांनी या ठिकाणी घोषित केलाय नो बॉल. नो बॉल प्लस सिंगल. दोन धावा इथून मिळाल्या आणि आपण बघू शकाल ही क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी सिस्टम बैलाचे मालक आयुष तांबोली त्या ठिकाणी आपण पाहतोय झाडाच्या सावलीच्या इथे बसत असताना. तर सिस्टम बैलाचे मालक आयुष तांबोली, आयुष आपल्याला आमंत्रित करेल की आपण स्टेजकडे यावं. आपलं देखील स्वागत. फ्रीटचा चेंडू आहे, कॅच पकडली पण फलंदाज सेफ असेल. एकच रन मिळेल. 3 धावा आल्या म्हणजे 9 बॉल मध्ये 14 ची गरज आहे आणि दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत मारुती माळी साहेब आणि त्याचबरोबर जयवंत मोडक. तर मी श्यामकांत तांबोळे यांना विनंती करेल, अण्णा आपण पुढील मॅचचा टॉस करावा. 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. बंटीचा फटका अलॉंग दी कार्पेट चाललाय. पंकजच्या समोर चेंडू आहे, एकच धाव कंप्लीट इथून केली. आता 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण टॉस करतोय. अंजप आणि सावळे या दोन संघामध्ये नाणेफेक. श्यामकांत तांबोळी अर्थात अण्णांच्या शुभ असते. इथून मैदानाच्या आतमध्ये थोडी का होईना हालचाल इथे होत असताना एक सिंगल रन इथून मिळेल. सावळे टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. जयवंत मोडक यांनी डिसिजन मात्र पेंडिंग ठेवलाय. स्कोर झालाय 32. अजूनही 13 धावांची गरज आहे. एक रन आले, 33 झाल्यात. अजून 12 धावांची गरज आहे. वाईटची 1 धाव मिळेल आणि फलंदाज इथून आउट. अकरा धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक येते 7. जय डाबा या चोरवले संघाला देखील हा सामना जिंकता येईल. 7 बॉल बाकी आहेत. 11 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. कुमार जो या संघाचा आतापर्यंतचा चांगल्या टच मधला प्लेअर आहे, त्याच्या विकेट साठी जी प्लॅनिंग बनवली ती विकेट कुमारची येईल का यासाठी प्रयत्न आहेत जय डाबा चोरावले. सुमितचा लास्ट बॉल, फटका हवेत, कॅच आउटच्या स्वरूपात कुमार आउट. लास्ट बॉल वरती विकेट आली. 34 धावा झाल्यात. आता 6 बॉल मध्ये कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. सामना आता बरोबरीमध्ये आलाय. 50-50 मॅच आहे. जिंकण्याची संधी ही चोरावळेला देखील आहे आणि जिंकण्याची संधी ही श्रीलेवन गावदेवी कोलारेला देखील आहे. कुमार आउट झालाय. मेन मोमेंटला सुमित डायरेने विकेटचं पतन केलं आणि दुर्वा 11 सावळे संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला. खतरनाक सामना सध्या बनत चाललाय. ज्या धावा चेसिंग होण्याच्या दिशेने चालल्या होत्या तिथे 2 विकेटचं पतन झालं. बंटी आउट आणि कुमार देखील आउट. 6 बॉल आणि आता कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. दुर्वा 11 सावळे संघाने नाणेफेक जिंकून डिसिजन आपला सुपूर्द केलेला आहे आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ आता बॅटिंग साठी सज्ज होईल आणि एक मोठी मॅच होईल. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि दुर्वा 11 सावळे, कारण दोन्ही संघ मागच्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून या क्रीडा स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. संभाजी पथारे सर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर, आपलं पबजी लवर्स टीम कडून आपलं हार्दिक स्वागत. सहा बॉल आणि कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संभाजी आणि त्याच्या साथीला मनोज आणि शेवटची ओव्हर मॅच जिंकून देण्याची जबाबदारी पंकजच्या खांद्यावर. 6 बॉल कंपल्सरी 11. पहिलाच बॉल संभाजीचा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून.
क्लिअर केला षटकार मैदानाच्या आतमध्ये. सामना आता पोहोचला 5 चेंडू आणि कंपल्सरी 5 षटकार थांबवायचे होते. समीर आहे मैदानाच्या आत. षटकार थांबवायचे होते पण पंकजने मात्र पहिला चेंडू षटकार खाल्लाय. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्यात 6 बॉल मध्ये एकदा होत नाही, 12 मध्ये 12 होत नाही, 5 मध्ये 5 देखील थांबवता येतील. ही प्लॅनिंग करावी लागेल ती पंकजला. गेम अजूनही संपलेला नाहीये. या इराद्याने खेळावं लागेल आणि समीरच्या बॅट मधून विजयाचा षटकार. सामना फिनिश. गेम खल्लास आणि जिंकलाय तो श्री 11 गावदेवी कोल्हारे. या सामन्यामध्ये जय डाबा चोरवलेला परास्त करत दुसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलाय. आणि दुसरा राऊंडचा जो सामना आहे तो लगेच होणार आहे. त्यामुळे कोल्हारे संघ आपण कुठेही जाऊ नका. कोल्हारे संघ आपण जाऊ नका कारण सेकंड राऊंडची मॅच लगेच होणार आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे ज्याने खर तर 1 धावेची जी ओव्हर टाकली 3 विकेट कमावल्या तो संभाजी ठरला आहे या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. 2 ओव्हर मध्ये 27 आल्यानंतर जी ओव्हर 1 धावेची आली तिथे चोरावळे संघाचा स्कोर थोडा थांबला आणि तो गोलंदाज संभाजी 3 विकेट घेणारा या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. संभाजी लवकर या, आपण आपल्याला प्लेअर ऑफ